चला उतरा मैदानात फिल्डिंग टीम. नयन पाटील आपण स्टेजवर या. किरण म्हात्रे आपण या, आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, आपण घेऊन जायचे. बघा आपली वच्चे कंपनी. चला किरणजी म्हात्रे या आपण. किरण म्हात्रे. रिया मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आदरणीय संदीपजी धुळे, खास बदलापूर जोवेली गावून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आयोजित स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय मधुकर पवार यांना मी आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. मधुकरजी पवार, त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे करतोय. सन्माननीय हनुमानजी पाटील, तर सन्माननीय नागझरीचे अरुणजी म्हात्रे, तर सन्माननीय नागझरीचे अरुणजी म्हात्रे यांना मी आमंत्रित करेन. आपण व्यासपीठावर येऊन आसनाधीश बाबा आपलं हार्दिक स्वागत. आमचे प्रमुख पाहुणे ओटू कॉम्बॉक्स. तर चला सामन्याला आपण सुरुवात करूया. महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये शिवकृपा तिरंगा 11 नागझरी आणि त्यांच्या विरोधामध्ये यज्ञेश 11 श्री मलंगडवाडी ही या दोन टीम आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण या मॅचसाठी देऊया. महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना या गोष्टी तुम्हाला फार गरजेच्या आहेत. त्यामुळे जबरदस्त लढा तुम्हाला या मॅचमध्ये देखील द्यावा लागेल. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर दोन संघांमध्ये दादा लढत अगदी आपण पाहिली. सिद्धी करवली आणि त्यांच्या विरोधामध्ये वाकण संघाला आपण पाहिलं. त्यापूर्वी शिवगर्जना शिलारपाडा विरुद्ध ऋणव 11 नारायणमध्ये जो सामना रंगला तो अतिशय पाण्याजोगा होता. जबरदस्त नेल बॅटिंग फिनिश आपल्याला पाहायला मिळाला होता. पाटीलला जो अर्धशतक ठोकला त्यासाठी सिद्धी करवलेचे बंटी पाटील यांच्याकडून CSKचे बंटी पाटील CSKचे कॅप्टन यांच्याकडून 1000चं ऑनलाईन तुम्हाला ट्रान्सफर केलेला आहे, GP केलेला आहे. धन्यवाद. पारितोषिकांचा वर्षाव केला जातो या स्पर्धेमध्ये. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले नितीन पाटील आणि त्याच्या सोबतीला कामेश पाटील आपण पाहणार आहोत. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 ची जबाबदारी शिवकृपा तिरंगा 11 नागझरी संघाकडून. फ्रंटलाईन बॉलर सागर काठे. पहिलाच बॉल टॉस झालाय. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू आणि गुड स्टार्ट. फार चांगली सुरुवात सागर काठेची आपल्याला पाहायला मिळते. शिवकृपा तिरंगा 11 नागझरी म्हटलं तर MKK ट्रॉफी या स्पर्धेचं खरंच कौतुक वाटतं. कारण मैदानाचा प्रॉब्लेम असताना देखील कुठेही या स्पर्धेमध्ये खंड पडला नाही. अविरतपणे स्पर्धा सुरू राहिली. खरंच कौतुक आहे संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं. आणि अगदी त्याच प्रकारे आपण पाहतो या स्पर्धेचे की दमदार आयोजन, सुंदर क्रीडांगण, त्या क्रीडांगणाला अगदी भगवमय वातावरण या संपूर्ण मैदानाच्या सभोवताली तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशस्त असं भव्य व्यासपीठ आणि VIP गॅलरी देखील तुम्हाला तिकडे पाहायला मिळते. मॅचला झाली सुरुवात. डॉट आणि त्यानंतर सिंगल. पहिली धावपटलावरती रंकित केली आहे. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये फिल्डर होते, त्यांना बेट करून बॉल निघाला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारे हे एक्झिक्युशन झालं. खरं तर क्षेत्ररक्षक तिकडे होते पण बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही. राईट बॅटर ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला आणि सफल राहिले. चौकाराची वसुली केली गेली. धावसंख्या 4 ने पुढे टोटल 5 या आकड्यावरती. DJ नितीन धुंद्रे सध्या डिनर ब्रेक वरती आहेत. काही क्षणात ते देखील आपल्याला जोडले जातील. पण खरं तर प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दर्शवतोय.
मिस टायमिंग यावेळेस. चेंडू हवेमध्ये, फिल्डर 2 आलेत आणि बाउंड्री लाईनच्या लगत असलेल्या क्षेत्ररक्षकाने सांगितलं आय विल टेक इट. त्यानं झेल टिपलाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डीपमध्ये मिड विकेटला प्रशांत काठेला आपण पाहिलं, फार वेगाने तिथपर्यंत पोहोचला आणि हा झेल संपादित करत असताना धक्का क्रमांक पहिला लागला. बॅटिंग करत असताना टीम यज्ञेश 11 श्री मलंगडवाडी संघाला. चेतन पाटील दाखल होतं मैदानाच्या आतमध्ये. कोळेगावचे सुप्रसिद्ध पुरस्कर्ते उद्योजक प्रशांतदा म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे आपलं देखील. मोस्ट वेलकम. अनिकेत डोपरीचा एका बाजूला ब्लॉक देखील सुरू आहे आणि धावसंख्या झाल्या त्या 5. क्या बात आहे. अप्रतिम विहंगम दृश्य सध्या आपल्याला स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. आकाशात उंच उडणाऱ्या पक्ष्यांना आपलं हे क्रीडांगण कसं दिसत असावं याचं ज्वलंत स्वरूप दाखवलंय ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीने. बॅक टू क्रिकेट. फार सुंदर बॉल टॉस होतोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. नारिवलीचे आदरणीय शुभमजी फुलोरे यांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. शेवटचा बॉल काटेचा वेगवान बॉल होता. सागर काटे फ्रंटलाईन बॉलर या संघाचे आणि त्यानं फार चांगली कामगिरी आतापर्यंत या मॅचमध्ये आपल्याला दाखवली आहे. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 for loss of 1. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. आफ्टर फर्स्ट ओव्हर 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना यज्ञेश 11 श्री मलंगडवाडी संघाला आपण पाहत आहोत. नागझरी विपक्ष मलंगडवाडीमध्ये ही लढत आणि ओव्हर नंबर 2चा खेळ होता सुरू आणि बॉलिंग मार्कमध्ये आता गोलंदाज सौरभ म्हात्रेला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 2, 5 षटकांची ही लढत आहे आणि यापूर्वीच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवयुवा सिद्धी करवले संघानं जबरदस्त प्रदर्शन केलं. किरण म्हात्रेने जरूर 30 बनवल्या होत्या पूर्वार्धात, पण त्याला उत्तर देत असताना 51 नाबाद बनवल्या प्रतीक पाटीलनं आणि एकतर्फा त्या सामन्यावरती आपली पकड बनवली. लाऊड अपील आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने उंचावलंय. विकेटचं पदक मैदानामध्ये. धक्का क्रमांक 2 मैदानात लागतोय. चेतन पाटील बॅक टू द डगआउट. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दर्शन मडवी. मला वाटतंय दर्शनचं हे होम ग्राउंड आहे. इथेच नेहमी सरावासाठी तो असतो. अगदी अनिल दादा असतील, AB असतील आमचे ऑलवेज ब्लॉकबस्टर, अजय भंडारी, त्याच वेळेला अनिकेत, या सगळ्यांच्या सोबत सातत्यानं याच क्रीडांगणावरती तो सराव करत असतो. आणि होम ग्राउंडचं अनिल दादा त्याला ॲडव्हान्टेज मिळेल का हे देखील पाहायचं आहे. दर्शन दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. स्कोरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 6 होत्या. या ओव्हरच्या व्हेरी फर्स्ट बॉलवरती विकेट मिळवली गोलंदाज सौरभ म्हात्रेने आणि आता दर्शन दाखल झालं मैदानाच्या आतमध्ये. या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू ट्रम्प कार्ड आहे आणि मधल्या फळीमधील एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. याच क्रीडांगणावरती सातत्यपूर्वक तो सराव करतो, त्यामुळे खेळपट्टीचा आणि क्रीडांगणाचा योग्य तो आढावा त्याच्याकडे. बॉलर तयार. म्हात्रे बॉलिंग मार्क पर मडवीसाठी. मडवीनं मारलाय. आल्या
हुक केलंय आणि 6 धावा आपल्या नावावरती बुक केल्यात. हा दमदार षटकार मडवीनं आल्या आल्या मारला, तो देखील लांब लचक. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या दुप्पट लांब फेकून दिलं. आल्या आल्या आक्रमण कसं करावं हे त्यानं दाखवलंय. स्क्वेअर अँगल वरून पुन्हा एकदा रिप्ले पाहायला आवडेल सुजल, कारण ज्या प्रकारे एक्झिक्युशन आपण पाहिल्या फटक्याचं दोन्ही अँगल वरून दाखवताय सुजल. वॉट अ शॉट. बॅकफुटला पॉवर जनरेट केली, ऑन साईडला पॉवर पॅक स्विंग केलं, पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 12व्या खेळाडूसाठी देखील आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये इलेक्ट्रिक बाईक आहे, इलेक्ट्रिक स्कूटी आपण पाहतोय, टू व्हीलर. त्यामुळे 12व्या खेळाडूला विशेष महत्व या स्पर्धेमध्ये दिलं जात आहे. पुन्हा एकदा या खेळपट्टीवरती मी नेहमी खेळतो, हे माझं होम ग्राउंड आहे सांगत असताना स्ट्रायकर एंड वरती बॅटर दर्शन मडवीनं ठोकलाय सलगचा हा दुसरा धमाकेदार षटकार. आणि JKC धुंद्रे संघाचे पुरस्कर्ते आकेश हिलाल यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. वलभ गावचे अगदी आपण पाहिलं तर कार्यसम्राट माजी उपसरपंच आदरणीय मनोजी पाटील यांचे ते आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. सौरभ म्हात्रे 2 मारल्यात म्हात्रेच्या विरोधात मडवीने. स्कॉर विकेट कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम होतं, कारण क्रीज सोडून भरपूर पुढे निघाला होता दर्शन मडवी देखील. क्रीज सोडून पुढे निघाला होता, डायरेक्ट हिट झालं असतं तर काम तमाम. पण जर तर असतं नसतेला थोडं कमी महत्व देऊया आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 षटकार आणि धावा संख्येला आकार मिळालाय. धावफलक मात्र पुढे आलाय. टोटल स्कोरबोर्ड वरती 18 आपण पाहतो, 18. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 होते आणि दर्शन गेल्या गेल्या धावांचा वेग प्रचंड वाढलाय. यावेळेस मिस टायमिंग आहे, मोठ्या फटक्यांचा मोह आवरता आला नाही. क्षेत्रक्षेत्राकडे पोहोचतायत, बॉल अडवतील, उचलतील, फेकतील, तत्पूर्वी धावा संख्या तिकडे प्राप्त केल्या जातात. त्या एकंदरीत 1 आणि सिंगलने धावफलक पुढे 19 आकड्यावरती. 19 रन्स ऑन बोर्ड. झाले समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपटलावरती आपण पाहत आहोत. 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस. टीम JKCC धुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध तुम्हाला टीम इन ॲक्शन पाहायला मिळेल. गार्गी 11, आदर्श खरट. तर दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. सॉरी, करेक्शन आहे थोडं. जय हनुमान वल्लभ, थोडीशी माहिती रॉंग आली त्याच्यामुळे. वल्लभ या आणि कॅप्टन जसे आपण अनाउन्समेंट केलेत, आपण टॉससाठी रेडी राहायचं. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. फ्रंटलाईन बॉलरच्या विरोधामध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या बॉलवरती दर्शन मडवीनं हात चौकार लगावलाय. मडवी सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर फॉर्म मध्ये आलाय, चांगलं खेळतोय, पॉझिटिव्ह माइंडसेटने, चांगलं टेम्परामेंटनं मैदानाच्या आतमध्ये मडवीला आपण पाहत आहोत. दर्शन बॉलर्स बॅक येतो यावेळेस. फिल्डर डीप मध्ये लॉंग ऑनला तैनात आहे. सिंगल प्राप्त केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे. टोटल आमचे स्कोर मित्र सध्या आमच्यासोबत अनुज ढोपरी जोडले गेलेले आहेत आणि ते आम्हाला माहिती देतात. धावसंख्या 24-24. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. पहिल्या 2 मध्ये 5 खर्च केल्यात सागर काठीनं.
पाटील यावेळेस बीट झालाय पूर्णपणे ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलाय. आघाडीला आलाय. 4 चेंडू त्यानं फेस केलेत. नितीन पाटीलचा विचार केला तर फक्त 1 धाव त्याचा बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल. थोडा संघर्ष करताना पाहायला मिळतो. थोडा स्ट्रगल करतोय पण संघर्षाला पूर्णविराम लावत असताना ती धावांची कोंडी फोडता येईल का त्याला ते देखील पाहायचंय. धावसंख्या 24 वरती. दुसऱ्या बाजूला दर्शन मडवीला आपण पाहतोय ज्यानं अवघ्या 6 चेंडू फेस केलेत. 18 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. मोठ्या रनअप सहित फ्रंटलाईन बॉलर शिवकृपा तिरंगा 11 नागझरीसाठी काठे तयार. सागर काठे दूर ठेवतो यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. ऑफस्टमच्या भरपूर दूर कुठेतरी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिलाय पण तो वाईड लाईनची गाईडलाईन अगदी त्याला पाळता आली नाही. वाईड बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्यापुढे 25 या आकड्यावरती धावा धावफलकावरती येणं महत्वाचं आहे जे सुरुवातीला झालं नाही. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 होत्या. त्यानंतर दर्शन आलं. त्यानं धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर यज्ञेश 11 श्री मलंगडवाडी टीमला ही गरज जास्त आहे की यज्ञेचं स्ट्राईकवर असणं. बॅकअप नव्हतं. दर्शन धाव घेण्याचा प्रयत्न करत होता पण कॉल मला वाटतं कदाचित ऐकता आला नाही बाटेरला आणि त्या अनुषंगानं तत्पूर्वी वाईडच्या स्वरूपात फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 26-26 वर. 26 धावा धावपटलावर. दोन्ही संघ मैदानामध्ये संघर्ष करतात. चांगलं लढतात कारण प्रतिष्ठेची लढाई आहे. आपण पाहिलं तर या मोठ्या स्पर्धेमध्ये कुठेतरी प्रकाश होतात यावं कुठेतरी आपण अधोरेखित व्हावं हायलाईट व्हावं यासाठी प्रत्येक खेळाडू चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो. पण तत्पूर्वी 1 धाव पुन्हा एकवटली गेले. दुसऱ्या बाजूला नितीन पाटीलला देखील माहिती आहे की जर आपल्या बॅटला बॉल लागत नाही तर आपण महत्त्वपूर्ण काम करायचं की सिंगल घेऊन दर्शनला स्ट्राईकवर आणायचं कारण दर्शनची बॅट सध्या आग ओकते मैदानामध्ये. ठीक. तर याच दरम्यान व्यासपीठावरती आपण आमंत्रित करूयात आदरणीय रोहिदासजी मडवी परिवाराचे ते भगत आहेत आणि उसाटणे गावातील एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि विनंती आहे या आपण व्यासपीठावरती रोहिदासजी मडवी ज्यांच्या अंगामध्ये दैवी शक्तीचा संचार वावरत असतो असे रोहिदासजी मडवी त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालं आणि त्यांचं करूयात या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. 27 होत्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका चांगला फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतील. तत्पूर्वी 2 धावा मात्र अंकित केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे आता स्कोरबोर्डवरती आपण पाहिलं तर एकंदरीत 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आणि अंतिम चेंडू या षटकातला शिल्लक असेल. मोठ्या रनअप सहित का सागर काठे होतं तयार पुन्हा एकदा मडवीसाठी. सॉफ्ट हँड प्लेस करतोय. दर्शन मडवीला देखील माहिती आहे स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायची आहे. 1 धाव इथे मात्र फक्त मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय दर्शन मडवीने घेतलाय. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा प्लेअर 12th मॅन आपण. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 30. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉससाठी रेडी राहा. वल्लभचे कॅप्टन आपण देखील यायचं आणि याच दरम्यान मनोजजी पाटील वल्लभचे सन्माननीय माजी उपसरपंच आणि त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला त्यांचं करूयात या व्यासपीठावरती आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे ऑर्गनायझर्स स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं स्पर्धेच्या या सत्रात सहर्ष स्वागत आहे. नाव बॅक टू क्रिकेट ऐकूया पुन्हा एकदा आपण प्रथमेशला. क्या बात आहे. अनिल डोपरी यांचे सुपुत्र अगदी आपण पाहत आहोत अनिकेत डोपरी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाले. अनिकेत आता सनस्क्रीन लावून अनिल दादा खूप गोरा झाला आणि यूट्यूबवरती जर तुम्ही चॅनल यूज करत असाल तर अनिकेतची स्पेशल स्माईल तुमचा दिवस बनून जाईल. तर आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका अनिकेत ढोपरी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला. उसाटणे टीमचे आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे ऑल अपडेट्स आणि फनीएस्ट कंटेंट तुम्हाला पाहायचे असतील तर
अनिकेत ढोपरीच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करायला आणि त्याच्या हँडलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. म्हणजे सुजल बघा, अक्षरशः अनिकेत तुमचा तो फ्लाइंग केसचा रिप्ले करून करून ते मागे पुढे फॉरवर्ड बॅकवर्ड करून दाखवत आहेत, म्हणजे की एखादा मीम त्यावरती तयार व्हावा. 3 षटकांचा केस संपला. जाऊया मैदानाच्या दिशेने. 30 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहतोय आणि बॉलिंग मार्क पती ओव्हर नंबर 4. तिसरा विकल्प योगेश मात्रेला आपण पाहणार आहोत. बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, ड्राईव्ह केला गेलाय, फिल्डर तिकडे तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न नसेल, एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 31 वरती 31. तडी 31 धाबा. बॉल तयार. ओ चांगला चेंडू होता. बॉलर्स बॅक पुन्हा एकदा खेळला जातोय डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून फिल्डर येतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी सिंगल पुन्हा एकदा मिळते. या ओव्हरमध्ये कुठेतरी धावांची गती कमी करण्याचं कार्य योगेश मात्रेवरती सोपवलंय आणि आतापर्यंत योग्यरित्या त्याने पार पाडलंय. सिंगलला प्राधान्य दिलंय, कुठेही डॉट बॉल रेशो वाढू दिला नाहीये. धावफलक हलतं राहणं गरजेचं आहे. जर एखाद्या फायटिंग टोटल पर्यंत आपण पोहोचलो तर फाईट बॅक या मॅच मध्ये करू शकतो. हे सांगत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसतोय, गरजलाय मैदानामध्ये तो बॅटर दर्शन मडवी. दर्शन मडवी नावाचं वादळ गुंगावतोय मैदानामध्ये. 10 बॉलमध्ये वैयक्तिक सध्या आपण पाहिलं तर 28 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना तुफानी खेळी साकारतोय. आग लगा दी मैदान में दर्शन मडवीने आज अक्षरशः आग लावतो या क्रीडांगणावरती. पेटून उठलाय. दर्शन मडवीला शांत जर करायचंय तर मात्र चांगले एफर्ट लावावे लागतील. ग्रुप मीटिंग घेण्यास जाते. निर्णय सोपवलाय कंट्रोल रूम कडे. आता चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. अब होगा दूध का दूध और पानी का पानी. प्रत्येक अँगल वरून चेक केले जाईल. आमचे तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीची मदत घेतली जाईल. जरा 12वे खेळाडू आपण इकडे येऊन बसा. प्रत्येक अँगलने चेक केलं जात आहे. स्लो मोशन मध्ये अगदी पाहिलं जात आहे. नॉट आउट. बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलाय. निर्णय तिसऱ्या पंचांचा हा पोहोचलेला आपल्यापर्यंत. पण ज्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या पुढे 2 ने 41. 41 या आकड्यावर. फटाक्यांची आतिषबाजी देखील इथे होतीये. हा जल्लोष आहे, कारण अगदी आपण पाहिलं तर स्पर्धा नामांकित, अग्र नामांकित स्पर्धा आपण पाहतोय आणि हा जल्लोष आहे, हा आनंद आयोजकांचा आहे की प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र या स्पर्धेची सफलतेच्या दिशेने वाटचाल करते. कुला टाकण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केला. यावेळेस पुन्हा दुसरीचा प्रयत्न असणार आहे आणि पुन्हा एकदा चांगला थ्रो आलाय. दर्शनला अगदी आपण पाहिलं तर कॉल कदाचित ऐकायला आला नव्हता निखिल पाटीलचा, नितीन पाटीलनं नो कॉल दिला होता, पण तरी दर्शन धावला वेगानं आणि सुदैवाने या 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक दरम्यान आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चौथं देखील संपन्न झालंय आणि 4 षटकांच्या अखेरीस 43 धावा धावपटलावरती. 43 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 4th ओव्हर. टीम यज्ञेश 11 श्री मलंगडवाडी. फिल्डिंग लावून घ्या. चला, इतका वेळ आपण घेऊ नका, विनंती आहे. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. लगेच आपण मॅच ऑन करायची आहे. चार षटकांचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या, त्यानंतर 13, मग 11 आणि पुन्हा 13 धावांचं षटक आपण पाहिलं. चौथं योगेश म्हात्रेचं. सागर काठीचा 2 षटकांचा स्पेल राहिला, जिथे त्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी करून दाखवली, पण
सेकंड स्पेलमध्ये विकेटलेस तो राहिला. पहिल्या स्पेलमध्ये विकेटचा रकाना त्यानं भरला. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिली. आणि आता शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कमध्ये घेऊन आलाय गोलंदाज रोहन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळणार आहे. लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हरची ती जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सोपवली आहे. मॅच ऑन पुन्हा एकदा सामन्याला करतो सुरुवात. रोहन तयार. मडवीसाठी हा बॉल लाऊड अपील. अंपायर देखील अपील उचलून धरली आहे. विकेटचं पतन. बॅक चेज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मॅचची महत्वपूर्ण विकेट. जो बॅटर आक्रमण करत होता त्याला माघारी धाडलंय दर्शन मडवी. बॅक टू दी पॅव्हिलियन. आफ्टर डिनर ब्रेक डीजे नितीन दुधरे देखील आमच्या दर्जा इथे समोर दाखवलाय. अगदी मिड विकेट रिजनला जयदासला आपण पाहिलं ज्यानं अप्रतिम एफर्ट्स इथे लगावले आणि बॉलला अडवलं. एका क्षणासाठी वाटलं होतं की चेंडू थेट निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावा तिकडे मिळतील पण फिल्डर जयदास मात्रेला ते मान्य नव्हतं. त्यानं बॉलला अडवलं आणि तत्पूर्वी मात्र पाहतो आपण 3 धावा प्रसंगासाठी रोखण्याचा प्रयत्न केला. दोन धावा आहेत. 2 धावा आपल्या संघासाठी खरं तर जयदासने रोखल्यात. पुन्हा एकदा तिकडे त्याला व्यस्त ठेवलंय. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र फक्त एकच धाव असेल. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल आता स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय ते एकंदरीत 47 आकड्यावरती कुठेतरी 50 जर ओलांडली तर यज्ञेश 11 श्री मलंगडवाडी टीमच्या गोलंदाजांसाठी ती फायटिंग टोटल असेल आणि त्या खरं तर टोटलवरती गोलंदाज देखील फाईट करू शकतील. कुठेतरी येणाऱ्या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका संजीवनीचं काम करेल या टीमसाठी. आणि तो हाच किक आहे. यस डेफिनेटली ऑन साइडला स्विंग केलाय. पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. क्या बात आहे नितीन. 53 धावा धावपटलावरती 53. अगदी आपण पाहिलं तर आघाडीला आले होते त्या तिन्ही फलंदाजांना षटकार ठोकता आला नाही पण 5व्या क्रमांकावरती येऊन अजयनं षटकार ठोकलाय. संजीवनीचं कार्य करेल हा आलेला मोठा फटका. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या डावातील अंतिम चेंडू. बॉलिंग मार्कवरती रोहन म्हात्रे पुन्हा एकदा तयार होतोय अजय गांगडसाठी. गांगडनं आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण यावेळेस मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये. फिल्डर तिथे येतात. कॅच केले. ड्रॉप. सहज सोपा झेल इथे मात्र ड्रॉप करण्यात आलं. 3ऱ्या धावेच्या शोधामध्ये रनआउटची विकेट मिळेल. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आपण पाहत आहोत एकंदरीत 55 आणि 56चं टार्गेट उभं केलंय यज्ञेश 11 श्री मलंगडवाडी या संघानं शिवकृपा तिरंगा 11 नागझरी समोर. अनुज डोपरी वरदान असतं आणि ते दादांकडे आणि दादांच्या शुभ असते. नेक्स्ट मॅचचा आपण कॉइन स्पिन करतोय. लास्ट कॉल आहे कॅप्टन.
1 मिनिट इथनं वाट पाहिली जाईल. टीम धुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे वलप. 4 ओव्हरची मॅच आहे, कंपल्सरी चेस. आणि टॉस जिंकलाय या ठिकाणी टीम वलपनं. 4 षटकांची मॅच आहे, टॉस जिंकला, फक्त निर्णय कळवा. फिल्डिंग करू आम्ही. विश यू ऑल द बेस्ट. मान्यवरांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. या रोहिदाजी मडवी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूयात. आणि या स्पर्धेचे आपले शिल्पकार प्रणेते योगेश दादांच्या शुभ हस्ते रोहिदाजी मडवी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. मॅचला जशी प्रत्यक्ष सुरुवात होईल तर यानंतर आपण आमंत्रित करू बिंदास दादांना. बिंदास दादांचा शुभ सन्मान देखील या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. तर यानंतर आपण आमंत्रित करू. सन्मान जसा पूर्ण होईल बिंदास दादा आपण या. आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. आणि त्यांचा शुभ सन्मान तो देखील या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्ते. यानंतर गजानन पाटील यांना देखील आपण आमंत्रित करतो. दादा आपण देखील या. आपला देखील एक यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. यानंतर आपण आमंत्रित करूयात गजानन पाटील यांना. या आपण. आपला देखील एक यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतोय. गजाननजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण करूयात योगेश दादाच्या शुभ हस्ते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होतीये. दोन्ही टीम्स पहिल्या फेरीतला हा अंतिम सामना खेळतात. यानंतर सेकंड राऊंड आणि तिकडे टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय वलपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर आपण आमंत्रित करू एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून वलप गावचे सन्माननीय माजी उपसरपंच आणि दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मनोज दादाला विनंती आहे या दादा आपण आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत. हा सन्मान, हा जिव्हाळा, ही आपुलकी, ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानची ओळख आहे. आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान खरं तर केला जातो. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सातत्यानं अतिशय सुंदर सोशल वर्क सातत्यानं करत असतं. मॅचची सुरुवात काही क्षणात होतीये. आपण अजून एक सन्मान या ठिकाणी जरूर करू. चला दादाला विनंती आहे या दादा आपण आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू. वलप संघामध्ये इन ॲक्शन देखील आपण दादाला पाहतो. आणि हा सन्मान योगेश दादाच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करतोय. अतिशय सुंदर टेलिकास्ट देखील या स्पर्धेचं सुरू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि प्राप्ती डिजिटल लाईव्ह या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. तर आवर्जून प्रेम देत राहा. आपल्याच विभागातील स्थानिक खरं तर ह्या सगळ्या वेबसाईट टीम्स आहेत ज्या ब्रॉडकास्टिंग विश्वात खूप सुंदर काम करतात. आणि कॉमबॉक्समध्ये हलकासा बदलाव. ऐकूयात आवाज वैभव भोपी यांचा. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. यस थँक्यू. मॅचकडे आपण वळतोय. पहिल्या सत्रामध्ये 51 रन करत असताना अगदी बघितलं आपण यज्ञशिलवण श्री मलंगर पाडी या टीमनं आणि शिवकृपा नागझरीला करायचे त्या माझ्या या मॅचमध्ये अगदी या सेकंड इनिंगमध्ये 56 रन 56 टार्गेट. ठीक रात्रीच्या आता 9:58 झालेले आहेत. आणि पहिला बॉल डिलिव्हर्ड होणार आहे गोलंदाज चिन्मय पाटीलकडून. योगेश म्हात्रे ऑन सेकंड इनिंगकडे. एक दर्जेदार खेळाडू आहे परंतु अगदी तेवढाच चांगला तेज तरार चेंडू दैदीप्यमान ही स्पर्धा अगदी आपण बघितली. शार्फीज जसं आपण आनंद घेतोय. संपूर्ण मैदान प्रकाशमय तेवढीच अजून प्रेक्षकांची उपस्थिती. क्रिकेट वेडे क्रिकेट रसिकांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकामध्ये दैदीप्यमान हा सोहळा राहिलाय. अगदी पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण एन्जॉय करतोय. आणि एक चांगली मॅच, चांगलं बॅटल, कारण 56चं टार्गेट आहे. जवळपास 11.20 सरासरीने चालायचं. आणि या दरम्यान काय अप्रतिम बॉल डिलिव्हर्ड केलाय. बॅटर योगेशला परतावं लागेल आपल्या तंबूच्या दिशेनं.
सुरू असताना चिन्मयीकडून पहिला बॉल डॉट बॉल त्याने डिलिव्हरी केलाय अवे फ्रॉम द बॉडी आणि अगदी हा दुसरा बॉल डिरेक्टली अटॅकिंग लेन मध्ये जो ऑफ स्टंप उद्ध्वस्त केला. योगेशनचा ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला ऑन स्क्रीनवर GTC आणि प्राप्ती लाईव्ह जे ऑफिशियल 2 चॅनल्स आहेत आणि बघू शकता परफेक्ट वाईड यॉर्कर सक्सेसफुल तो बॉल डिलिव्हर तिथे केला आणि परतावं लागले. निराश आणि जड पावलानं हे मैदान सोडावं लागले योगेश म्हात्रेला. एक होतकरू खेळाडू आणि त्यासोबत आता नवीन बॅटर मैदानामध्ये आले निक्षय म्हात्रे. सागर काठेचे नॉनसेक एनकडे आहेत. अजून ऑन बोर्डला सुरुवात झालेली नाही आहे. 0 बोर्डवर आणि पहिली विकेट गमावली आहे त्यामुळे सुरुवात थोडी टेन्शनदायक आहे परंतु रिकॉर्ड रन रेट एवढं मोठं नाही आहे. फुलटॉस बॉल होता बॅटच्या रडारमध्ये बॉल आलेला नाही आहे त्यामुळे वाईडी स्ट्रॉंगनकडे जो फिल्डर तैनात केला पॉवर प्लेमध्ये अगदी त्याच्याचकडे हा बॉल चाललाय. सिंगलला स्वतःच आणि त्यासोबत सांघिक अकाउंट ओपन केलं जाईल. या क्षणाला रन फलक अगदी बघू शकतो स्कोरबोर्डवर पहिली सिंगल 1-1 अशी सध्या सुरुवात मैदानामध्ये झाली आहे. वारंवार गोलंदाज आणि मुख्य खेळाडूंमध्ये चर्चासत्र सुरू आहे कारण रन इन्व्हेस्टमेंट आपण बघितलं तर टार्गेट जे 50-50 राहू शकतो. एक बॅलन्सिंग स्कोर आहे दोन्ही बाजूनं त्यामुळे 56 धावा जो चेसेबल स्कोर राहू शकतो किंवा डिफेन्सेबल. क्रॉस बॅटनं वारंवार खेळाचा प्रयत्न होते पाठीमागे फिल्डर आहेत अगदी त्या ठिकाणी आपण चेतनला बघितलं चांगली फिल्डिंग त्याने तिथे केली परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट हे सुरुवातीला करावं लागणार आहे टीम नागझरीला देखील कारण योगेश ज्या पद्धतीनं सुरुवातीला अटॅकिंग मोडमध्ये दिसला आणि त्यानंतर अगदी आता थोडं शांत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सागर आणि अगदी बघू शकता आपण निक्षय यांच्यामध्ये स्कोरबोर्ड सध्या 3 वर पोहोचलाय. एक खेळाडू गमावलाय. पॉवर प्लेचं पहिलं सत्र सुरू असताना वाईडी स्लॉंगॉनकडे एक फिल्डर तैनात आहे. टो एंडवर बॉल लागलाय थोडा टर्न करते चेंडू परंतु विकेट किपर लवकर इन ॲक्शन मध्ये आले बॉलवरती पोहोचलेत आणि कोणती रन इथे मिळणार नाही. खूप चांगली ऑफिशियल अंपायरिंग आज आमचे 3 ऑफिशियल्स कारण दररोज तुम्हाला या स्पर्धेमध्ये नवनवीन समालोचक नवनवीन अंपायर्स हे तुम्हाला बघा मिळतील. ही सगळी रूपरेषा आहे कारण आजकाल टेनिस सगळ्या विश्वामध्ये जे प्रेम मिळालं आहे ज्यांच्या मुले मिळालं आहे खरं तर अनेक ठिकाणी हे संघ वारंवार रायगड ठाण्यामध्ये प्रबंधी करत असतात आणि प्रत्येक समालोचक जिथे जिथे जो परिचय बनतो त्या परिचयाच्या समालोचक असतील अंपायर्स असतील त्यांना संधी देण्याचं काम केलंय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे या संघाने. हलकासा एज आहे लाऊड साऊंड इथपर्यंत पोहोचला आणि हा जल्लोष मैदानात बघा मिळते. विकेट किपरनं कॉट बिहाइंड द विकेट परतावं लागेल. अजून एक खेळाडू दुसरा धक्का. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर तो मैदानामध्ये आलाय. स्कोरबोर्ड सध्या बघा मिळेल ऑन बोर्डवर 3 धावा आहेत. AB आमच्या सोबत आहेत बायकरमॅन खेळाडू भरपूर दमदार क्रिकेट त्यांनी देखील मला वाटतं गत वर्षीची लास्ट बाईक किती होती AB 8वी बाईक होती गत वर्षी मोरबी रजी स्पर्धेमध्ये ती बाईक त्याला मिळाली. दमदार योगदान आणि यंदाही सिद्धी करवलेला त्याला पहिली बाईक यंदाच्या सीझनची अगदी बघतो आपण. अभिनंदन खूप सारे शुभेच्छा. 3 विकेट गेले पंच काहीतरी इशारा करतात टायमिंग अलर्ट. फिल्डिंग टीम श्री मलंगरवाडी आपण जास्त वेळ स्पेंड करतायत हे पंचाचं स्ट्रिक्टली लक्ष तुमच्यावर आहे त्यामुळे वेळेचं नियोजन तुम्हाला करायचं आहे कारण संपूर्ण बंधन आहेत आमच्यावरही संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीवर त्यामुळे दिलेल्या वेळामध्ये आम्हाला ही स्पर्धा संपवायची आहे त्यामुळे आपण त्यांनी अगदी वेळेचं नियोजन करा. एंड चेंज झालाय दर्शन मोडवे आलाय उसाटणे गाव एंड कडून तो गोलंदाजी करेल. स्कोरबोर्ड सध्या 3 वर. दर्शन अफलातून फलंदाजी केली जेव्हा प्रमुख 3 बॅटर बाद झाले होते त्यानंतर त्याने 29 धावांची दमदार इनिंग आपल्या संघासाठी खेळली आणि तो दर्शनाचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून तो आता आलाय. चला मॅच आपण ऑन करा प्लीज. दर्शन सज्ज झालाय. नवीन बॅटर कृष्णा आलेत बॅटिंगसाठी. निक्षयनं हा अफलातून फटका खेचलाय अगदी बॅकफुटला जात असताना ज्या पद्धतीनं
अगदी रूम बनवली, थोडी जागा बनवली आणि डीप कव्हर पॉइंटला दाखवलाय चौकार. माश मॅच मध्ये अगदी निक्षयला माहिती आहे की योगेश सागर हे दोन प्रमुख बॅटर आपण गमावले, त्यामुळे योद्धा म्हणून आपल्याला काम निभवायचं आहे या मॅच मध्ये. उंच गेला हा बॉल, मिस टायमिंग, क्विक रिॲक्शन अगदी बघा मिळो, कॅच ड्रॉप. क्रिकेट खेळामध्ये सुटलेले झेल फार महाग पडतात आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या जयाची किंमत ही जरूर समजेल. निक्षयला मिळेल जीवन आणि त्यासोबत एक रनी. विकेट धोक्यात होते आणि अशा परिस्थितीमध्ये साथ मिळाली नाही फिल्डिंग डिपार्टमेंट मधून. होय, मी एक गोष्टीचा नेहमी उलगडा करतो की कोणी खेळाडू मुद्दामून कॅच सोडत नाही, परंतु कॉन्सन्ट्रेशन थोडं निर्धास्तपणे प्रेशर न घेता अगदी नॅचरली अगदी हलक्या हातानं तुम्ही झेल कॅरी केले पाहिजेत. फिल्डिंगची रिस्पॉन्सिबिलिटी बनते. अगदी जडमध्ये हेलिकॉप्टर लुक दिलाय, अगदी लॉन्च केला फटकेला, परंतु स्क्रीनच्या समोर कलेक्ट केला जाईल. अजून एक विकेट. रंगीले कैसा जा बातरीचे नितीन, विकेट मिळाली आहे. नुकताच खरं तर जीवांना मिळालं होतं, परंतु त्यानंतर जसं एंड चेंज झाला आणि त्याच्यानंतर पूर्णतः कृष्णाला देखील परतावं लागलं झेलबाच्या रूपानं. परंतु चांगला प्रयत्न, अफलातून शॉर्ट सिलेक्शन फार चांगलं होतं. थोडे एफर्ट्स कमी पडले, थोडं टायमिंग आणि ताकदीचा अभाव अगदी जाणवला त्या फटक्यामध्ये. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर प्रवीण काठे बॅटिंगसाठी आलाय. स्कोरबोर्ड सध्या 8 वर थांबलाय आणि 3 विकेट घेत असताना दर्शनची देखील चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि याही ओव्हरमध्ये विकेट, त्यामुळे विकेट घेण्याचा सिलसिला आता सुरू ठेवलाय. पुन्हा एकदा त्या दिशेने बॉल हवे ते तरंगतोय तोच फिल्डर. लगातार 2 चेंडूमध्ये 2 झेल टिपलेत. चेतन पाटील, वंडरफुल फिल्डिंग, बॅटर आउट. लगातार बॅक टू बॅक 2 विकेट मिळालेत. मी म्हटलं तर 56 धावांचा टार्गेट. सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागेल. सध्या टीम नागझरीला या मॅचमध्ये विकेट थांबवावं लागतील. मॅच तेवढीच महत्वाची आहे, परंतु श्रीमलंगवाडीच्या दृष्टिकोनातून त्यानं अगदी चांगली सुरुवात केलेली आहे. त्यांना माहिती आहे 56 धावांचा टार्गेट असताना सुरुवातीला जेवढे विकेट घेतली जातील तेवढे अंतिम कालखंडामध्ये प्रेशर वाढवतील. दर्शन अगदी बघू शकतो मैदानाचा त्याला काना कोपरा माहिती आहे. सन्माननीय अनिल दादाने आम्हाला सांगितलं की अगदी याच मैदानावर तो सराव क्षेत्रामध्ये असतो आणि मैदानामध्ये बॅटिंग त्यांनी जेवढी पॉवरफुल केली तेवढी गोलंदाजी सध्या सुरू आहे. ऑन हॅट्रिक, हॅट्रिक बॉल होता, स्क्वेअर कट केला, बॉल चांगला कट केलाय, गॅप मधून निघालाय, पाठीमागे फिल्डर चूक करून बसलाय, निघून चालला बॉल, बाउंड्री लाईन बाहेर, मिस फील्डचा चौकार. नितीनने ज्या पद्धतीने गीत प्ले केले, एक मेसेज देण्याचं त्यांनी काम केलं की फिल्डिंग मध्ये चुका होते, गोलंदाजी अगदी जीवापाड सध्या बघायला मिळेल.
स्कोरबोर्डवर एकूण धावा तुम्हाला बघायला मिळेल. टोटल धावा अगदी बघू शकता आपण 13 रन ऑन बोर्डवर बनलेले आहेत. धावसंख्येचं टोटल थोडं शांत आहे 13 ऑन बोर्डवर. धावसंख्या ऑन बोर्डवर आपण पाहतोय सध्या 13 वर. गोलंदाज तयार झालेत. चिन्मय क्लीन बॉल येता क्षणी दांडी गोल केली. फर्निचर होतं डिस्ट्रॉय. अजून एक मोठी विकेट. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलाय प्रशांत काठे. अगदी मैदानामध्ये आलेला आहे. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता आपण ऑन बोर्डवर 13 धावा तुम्हाला बघायला मिळतील. 13 धावा 5 विकेटच्या मोबदल्यानं. आणि जर हा सामना यज्ञेश लेवान श्री मलंगड बाडीनं जिंकला तर किती 11,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय भारतदादा म्हात्रे नागझरी यांच्याकडून देण्यात येईल. स्कोरबोर्डवर धावा बघा मिळते तुम्हाला टोटल 13 धावा 13 ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग होत होती परंतु त्या कालखंडामध्ये हाही फटका खेचला. हवेत फिल्डर डाऊन द बॉल. अजून एक विकेट. विकेटवर विकेट. विकेटची पडझड सध्या मैदानामध्ये सुरू आहे. चुकांवर चुका करतायत बॅटर आणि या मॅच मध्ये अजून एक दे धक्का. बघू शकतो आपण तिथेच थांबले 13 वर. आणि आत्तापर्यंत नागझरी टीमनं जवळपास विकेट गमावले. ते 6 विकेट गमावले त्या मॅचमध्ये. तनाजी म्हात्रे नवीन बॅटर मैदानामध्ये 8व्या क्रमांकावर. जे गोलंदाज आता बॉटम एंडचे खेळाडू आहेत त्यांना बॅटर बनावं लागेल हा सामना जिंकायचा असेल. परंतु एका बाजूला आपण यत्नेश लेवन श्री मलंगर वाडी या टीमला आपण बघतोय अफलातून गोलंदाजी केल्या. होय फिल्डिंग मधून एक झेल सुटला. एक चौकार जरूर गमावलाय परंतु त्यानंतरही पुढे अगदी जात असताना त्यांनी दमदार अगदी कामगिरी केलेली आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा चिन्मय. फटका खेचला हवे ते पुन्हा एकदा परंतु चला सेफली लँडिंग हा झाला. 1 रन रिस्की रन कंप्लीट झाले. आता दुसऱ्यासाठी अटेंड होणार नाही परंतु आता ओव्हर थ्रो झालाय आणि त्याच कारणास्तव अगदी 2 रन पूर्ण केलेत या दोन्ही बॅटरनं. या मिळालेल्या संधीचं सोनं होतंय. स्कोरबोर्ड हलो 56चं टार्गेट असताना तिसरं षटक आणि 15 वर चांगला प्रेशर क्रिएट करून ठेवलाय फिल्डिंग करत असताना मलंगड वाडी टीमनं. परंतु तो प्रेशर रिलीज करायचा असेल तर 2 स्कोरिंग शॉट या मॅचमध्ये प्रेशर रिलीज करू शकतात. विकेट्स अगदी सध्या डाऊन होत आहेत. 6 विकेट गमावले गेले. स्कोरबोर्डवर 15 धावा तुम्हाला बघायला मिळतील. तर याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन झालाय आमदार चषकाचे दमदार आयोजक आदरणीय भारतशेठ म्हात्रे यांचं. आणि त्यांचं करूयात या व्यासपीठावरती आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि भारतशेठ म्हात्रे यांच्याकडनं कॉमेंटेटर टीमसाठी 1000 आणि डीजे ऑपरेटरसाठी 1000 आणि वाडी टीम जर हा सामना जिंकला तर टीम वाडीसाठी तब्बल 11,000 रुपयाचा पारितोषिक भारतशेठ म्हात्रे यांच्या वतीनं दिला जाईल. स्कोरबोर्ड सध्या 15 वर बघा मिळतं. गोलंदाज चिन्मय पुन्हा एकदा निघाले इन ऍक्शन. बॅकफुटला जात असताना खेळचा चौथ्या फटक्याला बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही. हलकासा अपील तिथेही झालाय. सध्या मॅच मध्ये चित्र काय वेग आहे. सध्या अगदी एफर्ट्स बॅटरनं जरूर लावलेत परंतु सध्या जे प्रयत्न लावलेत जे एफर्ट्स लावलेत ते अपयशी झालेत. त्यामुळे कोण आता संघाचा डाव सावरेल हा मोठा प्रश्न सध्या मैदानामध्ये उद्भवलाय. सध्या गोलंदाजी करत असताना चिन्मय देखील सुरुवातीला 2 विकेट घेते. मी अगोदरच उल्लेख केला 1-2 स्कोरिंग शॉट मॅचचं चित्र बदलू शकतं आणि त्याची गरज आहे टीमला. अफलातून गोलंदाजी यॉर्कर अगदी डिलिव्हर्ड होत आहेत. प्रत्येक बॉल अगदी बुंद्यात ही गोलंदाजी सुरू असताना बॅटरच्या स्लॉट पासून दूर कसे ठेवता येतील याचा वारंवार प्रयत्न होत आहेत.
आणि चिन्मयचं हेही षटक तेवढंच वेगवान तुम्हाला बघायला मिळालंय. षटक संपलेलं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डवर रन आहेत 15. 12 बॉल 41 धावांची आवश्यकता आहे. 6 महत्वाचे विकेट गमावलेत नगझरी टीमने या मॅचमध्ये. त्यामुळे सामना थोडा अवघड आहे, परंतु अशक्य असं या खेळामध्ये काहीच नाही आहे. बघायचं या मॅचमध्ये सध्या मॅचमध्ये अगदी इनफिल्डमध्ये असणारे खेळाडू धनाजी आणि निक्षय या 2 खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा आशा लावून बसलाय संघ सध्या या मॅचमध्ये. वन डाऊनचा खेळाडू निक्षय अगदी असंच काहीतरी अगदी बघितलं होतं आपण या अगोदर हे चित्र घडलं होतं. गोलंदाजी ट्रॅकवर 4थ्या षटकामध्ये आलाय अजय. फार दमदार गोलंदाजी केली या मॅचमध्ये मलंगडवाडी टीमनं. यातले शिलवंश्री मलंगडवाडी भरपूर प्रेक्षक त्यांच्या लॉंग ऑन मध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत. राईटमोर विकेटने निघालाय बॉलर. वेगवान बॉल उत्तर दिला. बॉलचं आठवलंय लॉंग ऑन मध्ये फिल्डर तिथेही तैनात आहे. अजून एक विकेट इथे 7वा धक्का मिळतोय टीम नागझरीला. महाराष्ट्र पलगडा क्षेत्रामध्ये देखील जे नाव आदरानं घेतलं जातं आणि क्रिकेटची खरं तर परंपरा रायगड टेनिस बॉल क्रिकेटची ज्या गावातून सुरू होते ते गाव म्हणजे नागझरी आणि त्या नागझरीचं एक दमदार व्यक्तिमत्व भारत शेठ म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान थोडाच वेळात या व्यासपीठावरती आपण करतो. या स्पर्धेचे प्रणेते योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्ते. अजय आलाय गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले. 11 बॉलमध्ये अजूनही 41 धावांचा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे सामना दिल्ली दूर आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये साहिल काठे आलाय. 9व्या क्रमांकावर नवीन खेळाडू अगदी मैदानामध्ये आलेला आहे आणि स्कोर बोर्डमध्ये थोडी वृद्धी हवी असेल तर काही स्कोरिंग शॉट आणि हा स्क्वेअर कट केलाय. मच निडेड 4 बॉल्स आल्या थर्ड मॅनला वेगानं 4 रन. डीजे मागील मॉलवर अगदी मच निडेड 4 साहिलला आपण बघतोय मैदानामध्ये थोडा ट्विस्ट निर्माण करत असताना थोडा रंग बदलण्याचा तो काम सध्या करतोय. परंतु अजयला गोलंदाजी मार्कवर ट्रॅकवर आला. टॅप केल्या बॉलला. बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न थांबवलं. स्वतःला पेशन्स दाखवले कारण या मॅचमध्ये ओव्हर थोडच्या जर रन खर्च होत असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये ते थोडंसं मागणं ठरू शकतो आणि त्याच कारणाचं थोडं पेशन्स त्यांनी स्वतःमध्ये दाखवला. हे संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर टीम व्हीआयपी डाईज तुम्हाला ऑन स्क्रीनवर बघायला मिळते. सगळ्यांचाच मनपूर्वक आम्ही आभार मानतो. भरपूर मेहनत त्यांनी केली या मॅचमध्ये. खोदून काढल्या बॉलला हेलिकॉप्टर लुक दिला. पाठीमागे फिल्डर आहेत. वेल फिल्डिंग पुढे आले वेगाने आले आणि बॉलवर झपाटा मारून असताना अगदी बॉलला त्यांनी थांबवलंय. स्कोर बोर्ड या सिंगलला पुढे बोर्डवर लागतायत. 20 पर्यंत पोहोचायचंय. 8 मध्ये पाहिजेत. अजूनही 36 अवघड आहे परंतु अशक्य नाही. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय व्हेरी VIP डाईजवरती योगेश दादा आणि पूर्ण हा सगळा मित्र परिवार जो दादाच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. तर सगळ्यांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहता. ही सगळी जी टीम आहे रामचंद्र मडवी प्रतिष्ठान फक्त एक नाव नाही तर मलंगड परिसरातील एक ब्रँड आहे. आणि म्हटलं जातं ना ब्रँड इज ऑलवेज ब्रँड. आणि ते ब्रँड टिकून ठेवायचं असेल तर सीन्स तुम्ही कधीपासून स्टार्ट करता तर ह्या स्पर्धेचं सीन्स तुम्हाला पाहायला मिळतं. मागच्या 4 वर्षापासून सुरू झाली आणि हे 5वं पर्व जे डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट आहे. 8 चेंडूमध्ये 35 रन हवेत. त्यामुळे बॅट आता फार वेगाने फिरायला लागले परंतु क्रिकेटमध्ये बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो. त्यामुळे 7 बॉल आणि आता 35 धावांची आवश्यकता आहे. सामना थोडा अवघड होऊन बसलाय. 7 बॉलमध्ये 6 षटका ठोकावे लागतील फलंदाजांना आणि प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु गोलंदाजीचं स्तुती करावी त्यासाठी शब्द अपुरे पडतील. अगदी आई बॉलला खेचलाय लॉंग ऑफ कडे.
एक रन इथे पूर्ण केली जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील या सिंगलनं. अशा रीतीने 4 षटकं संपलेले आहेत. ऑन बोर्डवर धावा लागलेल्या आहेत त्या 22 धावा, उर्वरित 6 बॉल आणि 34 धावांची गरज. तर ऑनलाईन यूट्यूबवरती मॅच एन्जॉय करतायत आमचे योगेशदादा मडवी यांचे जिवलग मित्र संदीपदादा पाटील, शिवसेना विभाग प्रमुख मलंगड, आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण स्वागत. आणि त्यांच्या वतीनं टीम मलंगडला या ठिकाणी आलेत भरपूर साऱ्या शुभेच्छा, आणि त्यांचा देखील शुभेच्छांचा करूया आपण स्वीकार. 6 मध्ये 34ची गरज सध्या या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. टीम मलंगडवाडी आणि त्यांच्या विरुद्ध सामना रंगताना तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या फेरीतला हा अतिशय महत्त्वाचा सामना खरं तर या ठिकाणी सुरू आहे. नेक्स्ट मॅचची सुरुवात थोडाच वेळानं होईल. दोन्ही टीम्स रेडी राहा. जशी मॅच फिनिश होईल मैदानावरती फिल्डिंग टीम तुम्हाला लगेचच उतरायचं. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या ऐतिहासिक पानं पलटून बघितले तर असे अनेक रेकॉर्ड्स तुम्हाला सुवर्ण अक्षरामध्ये कोरताना बघायला मिळाले असतील. जसं की अगदी 2 वर्षापूर्वी करण मडवी गावठाण 37ची गरज असताना खरं तर त्यांनी तो अंतिम ओव्हरमध्ये सामना फिनिश करून दिला होता. 6 मध्ये 34 धावांची गरज आहे, परंतु चेतनवर विश्वास दाखवलाय संपूर्ण टीमनं. या गोलंदाजीसाठी 2 झेलचे अप्रतिम त्यांना समोर टिपले होते स्क्रीन समोर. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना दिशा दाखवली. डीपला कव्हरला बॉल चालाय, परंतु पॉइंटच्या अगदी जवळपास पोहोचत असताना फिल्डरला बघितलं आपण. 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. अगदी बघू शकतो आपण या मॅचमध्ये यज्ञेश शिलवण श्री मलंगडवाडी मॅच स्लॉटमध्ये बॉल हाई आलेला नाहीये. चांगली फिल्डिंग मिड ऑफ मध्ये बघायला मिळतं आणि सध्या मॅचवर वर्चस्व निर्माण करत असताना यज्ञेश शिलवण श्री मलंगडवाडी आणि हा सामना जिंकला तर सन्माननीय भारत शेठ म्हात्रे आमदार चषकाचे आयोजक यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक हे त्यांना देण्यात येणार आहे. आणि अजून एक पारितोषिक या ठिकाणी येतं चिन्मयसाठी 500 रुपयाचं. सूरज पाटील मलंगड यांच्या वतीनं चिन्मयसाठी मॅच संपल्यानंतर चिन्मय आपण ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. भारत बोलणारे अशा मोठ्या मोठ्या अगदी अड्ड्यात नंबर 1च्या बैलासोबत शर्यत करायला आणि ती जिगर आणि ते धाडस नेहमीच भारत शेठ चंद्रकांत म्हात्रे या नावामध्ये, आणि त्यांच्या वतीनं जिंकलेल्या टीमला या ठिकाणी दिले जातील तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक. आणि सध्या विजयाची वाटचाल कारण आता या मॅचमध्ये राहिलेत फॉर्मॅलिटीज. प्रयत्न चांगला केलाय, उशिरानं का होईना, परंतु एक चांगला स्कोरिंग शॉट इथे दाखवलाय. षटकार चांगला षटकार दाखवला बॅटर खरं तर रोहन म्हात्रे 10व्या क्रमांकावर येत असताना अशा रीतीने हा डॉट बॉल पहिला दमदार प्रदर्शन देत असताना अगदी बघू शकता यज्ञेश 11 श्री मलंगडवाडी टीमनं हा सामना जिंकलाय. भरपूर दमदार गोलंदाजी त्यांनी केली. चला लाईनअप करा आणि हस्तांदोलन करत असताना तुम्हाला मैदान सोडायचं आणि देऊया पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्यानं दमदार बॅटिंग केली, 29 धावांची बहारदार खेळी करणारा दर्शक